नमस्कार, मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते। भगवान शिव भक्तांसाठी श्रावण महिना हा अत्यंत शुभ आणि विशेष महिना मानला जातो। या पवित्र महिन्यात शुक्ल पक्ष सुरू झाल्यावर येणारी एकादशी ही पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते। एकादशी ही महिन्यातून दोनदा येते। प्रत्येक महिन्याचे दोन भाग केले जातात, एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष। दोन्ही बाजूला एक एकादशी येत असते आणि अशा प्रकारे वर्षभरात 24 एकादशी येत असतात। एकादशीची तिथी भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ तिथी मानली जाते। एकादशीच्या तारखेसोबत अनेकदा गोंधळ होतो आणि त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यातही असा गोंधळ बऱ्याच जणांना होत असेल। तर ऑगस्ट महिन्यातील ही पुत्रदा एकादशी 15 ऑगस्टला पाळली जाणार की 16 ऑगस्टला ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासोबतच ही पुत्रदा एकादशी एवढी खास का आहे, त्याचे महत्त्व आणि एकादशीचा उपवास करताना, पुत्रदा एकादशीचा व्रत करताना काही गोष्टी या पाळल्या पाहिजेत। तर कोणते नियम पाळावेत, पूजा कशा पद्धतीने करावी ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा। आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा। यंदाची ही पुत्रदा एकादशी अनेक अर्थाने विशेष आहे। या दिवशी एक अतिशय शुभ संयोग तयार होत आहे। प्रीती योगात एकादशी येत आहे। त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी नारायण योगही तयार होत आहे। तर पंचांगानुसार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:26 एकादशीची तिथी सुरू होणार आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9:39 समाप्त होणार आहे। म्हणजे 16 ऑगस्टला एकादशीची तिथी ही समाप्त होणार आहे आणि आपण कोणताही सण, कोणताही व्रत, वैकल्य, उपवास हा आपण उदयतिथीनुसार पाळत असतो। उदयतिथीनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत हे 16 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे। असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने, एकादशीचा उपवास केल्याने भगवान श्री हरी विष्णू आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। तर पुत्रदा एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी, उपवास करणाऱ्यांनी काही गोष्टी ध्यानात घ्याव्यात। तर कोणतीही एकादशीचा उपवास करणाऱ्या भक्ताने दशमीच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी रात्रीपासून 1 दिवस आधी व्रताचे नियम पूर्णपणे पाळावेत। दशमीच्या दिवशी, एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर जेवण करू नये आणि रात्री भगवान विष्णूचे ध्यान करून झोपावे। काही सूर्योदयापूर्वी उठावे। आपले दैनंदिन स्वच्छतेचे काम आवरल्यानंतर स्नान करावे। शुद्ध आणि स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत आणि श्रीहरी विष्णूचे ध्यान करावे। तर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते पाण्यात टाकून स्नान करावे आणि त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करावी। पुत्रदा एकादशीची पूजा कशा प्रकारे करावी, पूजा कशा पद्धतीने मांडावी ते तुम्हाला सांगते। पूजेसाठी तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णूची मूर्ती असेल किंवा हरी विष्णूचा फोटो असेल, त्यासोबत देवी लक्ष्मी असेल किंवा मग जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूच्या कोणत्याही रूपातला फोटो असेल तर तुम्ही त्याची पूजा नक्की करावी। पूजा मांडण्यासाठी सर्वात अगोदर ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करावी। त्यानंतर त्या ठिकाणी एक पाट टाकावा, त्यावरती लाल कलरचे कापड टाकावे। तर पूजेची मांडणी करताना सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करावा। आपण कोणतीही पूजा ही दिव्यापासून सुरुवात करत असतो, तर त्यामुळे सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करावा आणि व्रताचा संकल्प करावा। व्रताचा संकल्प केल्यानंतर, प्रतिज्ञा केल्यानंतर कलशाची स्थापना करावी। कलश तयार करण्यासाठी तुम्ही एका तांब्यात पाणी, त्यामध्ये एक नाणं आणि सुपारी टाकून त्यावरती नारळ ठेवून 5 आंब्याची पानं लावून कलश तयार करावा आणि त्या कलशाची पूजेमध्ये स्थापना करावी। कलशाची स्थापना केल्यानंतर त्या कलशाला हळदी, कुंकू, अक्षता आणि फुलं वाहून त्या कलशाची पूजा करावी आणि त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूच्या मूर्तीला स्नान म्हणजे अभिषेक घालावा आणि स्वच्छ पुसून पूजेच्या ठिकाणी स्थापन करावे। भगवान श्रीहरींना पिवळ्या रंगाची वस्त्र अर्पण करावीत। त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना गंध लावून फुलं अर्पण करावीत, अक्षता अर्पण कराव्यात आणि पिवळ्या रंगाची वस्त्र अर्पण करावीत। जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची फुलं असतील तर तुम्ही ते नक्की अर्पण करावीत। त्यानंतर धूपदीप लावावा आणि त्यानंतर पूजेमध्ये नैवेद्य
आणि फळं अर्पण करावीत. फळं, फुलं, नारळ, सुपारी, लवंग, मनुका, आवळा भगवान श्रीहरींना अर्पण करावा. तुळशीपत्र मात्र अर्पण करायला विसरू नका. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र खूप प्रिय आहे. तुमच्याकडं जे काही पूजेचं सामान असेल ते तुम्ही एक एक करून भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावं. काही कमी असेल तरी काहीच हरकत नाही. फक्त पूजा करताना आपल्या मनात भाव, आपल्या मनात देवाविषयी श्रद्धा आणि आपल्या मुखात भगवंताचे चिंतन असायला पाहिजे. पूजेमध्ये सर्व साहित्य असावंच असं अजिबात नाही. आपली मनापासून केलेली साधी भोळी पूजा सुद्धा देव स्वीकार करत असतात. तर अशा प्रकारे पूजा करून शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा आणि एकादशीच्या रात्री देवाचे भजन कीर्तन करावे. दिवसभर उपवास करावा. उपवासामध्ये तुम्ही फळं, दूध त्यासोबत फराळाचं तुम्ही करू शकता. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेव घालावे, त्यांना दान द्यावे आणि नंतर तुम्ही जेवण करू शकता. या दिवशी दिवादान करण्याचे खूप महत्त्व आहे. या व्रतामुळे मनुष्य तपस्वी, विद्वान, पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्ती होते. तर अशा प्रकारे तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरीची पूजा करू शकता. तुमच्याकडे जे काही पूजा साहित्य आहे त्या पूजा साहित्यात तुम्ही भगवान श्रीहरीची पूजा करू शकता. फक्त पूजा करताना भगवान श्रीहरीचे नामस्मरण करावे. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा.